भूतकाळ 3 वर्षापूर्वीचा, जो एक साथ भैयासाहेब नितीशबरोबर कावेरीलाही आठवत आहे. भैयासाहेब, भैयासाहेब, कावेरी आपली लाल चोळी कावेरी आपल्या लाल चोळी पोलक्यात ओरडतच आली. तसा बाहेरून असं कोण आवाज आपल्याला देते हे पाहायला भैयासाहेब व त्यांची पत्नी दोघेही तडीस वाड्याबाहेर आले. अरे छवी तुम्ही? भैयासाहेब तिला प्रेमाने छवी म्हणायचे. लहानपणापासूनच आपल्या छोट्या बहिणीप्रमाणे त्यांचा कावेरीवर जीव होता. हो, मीच भैयासाहेब. ती पुढे काही बोलणार तोच मागून रावसाहेबही आले होते, पळत पळत, आपलं धोतच सांभाळत, धापा टाकत. काऊ बाळा, शांत राहा. रावसाहेब आपल्या डोक्यावरची पांढरी टोपी काढून तिनेच आपल्या कपाळावरचा घाम पुसत कसंबसं तिला दटावत बोलतात. रावसाहेब, त्यांना बोलू दे. रावसाहेबांना मध्येच अडवत भैयासाहेब बोलतात. अहो, आपल्या पत्नीकडे बघून, जरा रावसाहेबांसाठी पाणी आणा आणि सोबत गुळही. असं बोलून भैयासाहेब रावसाहेबांना बाहेरच ठेवलेल्या एका कॉटवर बसवतात. ही कॉट मुद्दामून आबासाहेबांनी ठेवली होती. इथेच बसून आबासाहेब 3 वर्षापूर्वी गावाचा न्यायनिवाडा करत असत. कारण गावातल्या दुखणी घरात आणायच्या नाहीत असा मासाहेबांचा आदेश जो होता. त्यामुळे गेली 15 वर्षे ते असेच न्यायनिवाडा करायचे. गावकऱ्यांना मासाहेबांचा स्वभाव चांगलाच माहीत होता. ओठावर एक आणि पोटात एक अशा वागणाऱ्या मासाहेबांविरुद्ध मात्र तक्रार करायला कोणी धजत नसे. कारण होतं आबासाहेबच. उगाच आबासाहेबांसारख्या निष्पाप माणसाला याचं पाप लागू नये अशी भाबडी या गावकरी लोकांची समजूत. हो, बोलून वहिनीसाहेबही आत गेल्या रावसाहेब यांच्यासाठी पाणी व गुळ आणायला. पुढच्याच 5 मिनिटात वहिनीसाहेब पाणी व गुळ घेऊन येईपर्यंत रावसाहेबही शांत झाले होते आणि डोळ्यांच्याच खाणाखुणा आपल्या मुलीबरोबर म्हणजेच काऊबरोबर करत होते. विनवत होते की काही सांगू नको. पण कावेरी मात्र कळूनही न कळाल्यासारखं करत होती. त्यांना गप्प रहा हे नयनांनीच सांगायचं झालं असेल रावसाहेब, तर गुळ खाऊन पाणी घ्यावे म्हटलं मी. अगदी सभ्य भाषेत भैयासाहेब वहिनीसाहेबांच्या हातून गुळाचा खडा व तांब्या घेऊन रावसाहेबांच्या हातात देत बोलतात. हो, म्हणत ते परत आपली टोपी डोक्यावर घालून पाण्याचा तांब्या व गुळाचा खडा घेतात. गुळाचा खडा पटकन तोंडात टाकतात व तांब्याही तोंडाला लावतात. भीती होती मनात, पोर आपण पाणी पिऊ होईपर्यंत काही बोलते की काय. या गडबडीत मात्र त्यांना ठसका लागतोच. तसं बाबा, अहो म्हणत काऊ त्यांच्याजवळ जाते, तर थोडं दूर झालेले भैयासाहेब पटकन त्यांच्याजवळ येतात. तसं ती पाण्याचा तांब्या आपल्या हातून घेते व खाली ठेवायला जाणार तोच भैयासाहेब तो आपल्या हातात घेतात. तशी ती त्यांच्याकडे बघून गोड हसते आणि रावसाहेबांच्या पाठीवरून ठसका थांबावा म्हणून हात फिरवते. ते शांत होतात. भैयासाहेब वहिनीसाहेबांना तांब्या देतात आणि थोडे मागे सरकतात. वहिनीसाहेबही लगबगीने आत जाऊन तांब्या ठेवून बाहेर येतात. एव्हाना रावसाहेब शांत झालेले असतात. हां, बोला छविताई, काय झालं? असं शेत कुणीतरी खाल्ल्यासारखं धावत का आलात? भैयासाहेब, रान खाल्लं असतं एखाद्यानं तर ते परकं आहे, मूकप्राणी आहे म्हणून समजून म्या गप्पी बसली असत्या. पर इथं तर आपलं शेत जळायला कुणी आलंय म्हटल्यावर म्या गप्प कशी बसेन? ती बोलते. रावसाहेबांचं काळीज वर खाली होत होतं. म्हणजे? छबी, नीट सांगाल का आम्हाला काय झालं ते? तुमचं असं तिरकस बोलण्याचा बोध आम्हासनी नीट होत नाही. भैयासाहेब, अहो भैयासाहेब, कशाला या पोरीच्या नादी लागताय? रावसाहेब मध्येच बोलतात. तेव्हा काऊ बारीक डोळे करून मी सांगते अशी हाताने खून करते. म्हणजे मी सांगतो, रावसाहेब बोलतात. हा रावसाहेब, तुम्हीच सांगा. छबीचं बोलणं आमच्या डोक्यात वारा गेल्यासारखं उडून गेलं. भैयासाहेब मंद हसत बोलतात. अहो पण भैयासाहेब, काऊ बोलतच होती की. ते काही नाही भैयासाहेब. झालंय असं की रावसाहेब आपल्या मुलीला परत एकदाने नजरेनेच तू गप्प राहा म्हणत रागाने बघतात. ते दरवेळी आपण
शेतात शेंगा काढायला आणि सोलायला बायका व गडी आणतो बोलावून. रावसाहेब बोलत असतातच की हां मग यावेळी बोलवणार आहोतच की आपण. भैयासाहेबांना यात नक्की काय प्रॉब्लेम आहे हे न कळाल्याने तो गोंधळात पडतात. अहो पण ते आता शक्य नाही ना. काऊ मधच पचकते. अहो म्हणजे ते रावसाहेब बिचकत ते आपल्या नितीश भैयांनी शेंगा काढायचं मशीन शेतात चालवया आणलं आहे आज. ते सोलून पण देते म्हणे. लंडनहून मागवलं आहे. रावसाहेब बोलतात. मला माहीत नाही भुईमुगाच्या शेंगा काढायला व सोलून द्यायला मशीन असतं की नाही. कारण शेतकऱ्याची मुलगी जरी असली तरी शेतात कधी पाऊल टाकलं नाही मी म्हणून. ते मी फक्त कथेत बसवावं म्हणून आणलं आहे असं समजा. असं जर मशीन नसेल तर. बरं मग. नितीश मध्येच येत बोलतो. इतका वेळ तो मागून त्यांचं बोलणं ऐकत होता. नाही म्हणजे मला समजलं नाही की मी मशीन आणले तर याचा इशू का व्हावा. रावसाहेब तो एक नजर रावसाहेबांकडे टाकून काऊकडे बघतो. तू. दोघे एकसाथ बोलतात. तसे सगळे यांच्याकडे दचकून बघायला लागतात की यांना काय झालं मध्येच म्हणून. नितीश काय झालं. तुम्ही असे का ओरडलात. भैयासाहेब काल म्हटलं ना मी तुम्हाला की एक मूर्ख मुलगी मला भेटली होती. ती हीच. नितीश काऊकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहत बोलतो. म्हणजे मला काहीच समजलं नाही भैयासाहेब म्हणतात. काय झालं असेल ते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा पहिले तरी नेशील. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.